मी सोडणार नाही तुम्हाला, बघून घेईन. हा, बघून घेईन मी तुम्हाला. तळतळाट लागेल माझा, तळतळाट. भुवनेश्वरी मॅडम, त्यांचं लग्न मोडेन तेव्हाच मी गप्पा बसेन, लक्षात ठेवा तुम्ही. ए, कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नसते. चला निघा, निघा इथून. हे लग्न होऊ देणार नाही मी. हे जा ना बाबा, जा. हे लग्न होऊ देणार नाही मी, लक्षात ठेवा. नाही होऊ देणार मी. आता तुमचं सूट टाकू तर सोडा मला तुम्ही. लग्न होऊच देणार नाही मी. हे थोरलं सर का? कोण होता हा वेडा माणूस आणि असं का बोलून गेला हा? त्याच्या जिभेला काही हाडच नव्हतं बाई. किती आणि काय काय बोलून गेला. हो ना, तुमच्या सुनेला बोलतो म्हणजे काय? किती ते धाडस. पण खरंच त्याचं आणि तुमच्या सुनेचं लग्न मोडलं होतं काय? ताई, वातावरण लई तापलंय. मी माफी मागते समद्यांची. अधिपती, इकडे या. दोघं बी या. धनाजी, नळकंड आण जरा. आवाज येतोय ना व? तर मंडळी, आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तर सगळ्यात आधी आम्ही तुमची माफी मागतो. कार्यक्रमात खोडा घातला गेला. काय असे हितचिंतक असतात, आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही. मिठाचा खडा टाकायला असले लोक येतात. ते कमळ त्यातलंच एक होतं. चिखल फेकायला आला होता इकडं. पण आम्ही असल्या लोकांकडे लक्ष देत नाही. तुम्ही बी देऊ नका. कारण आता कुणी बी किती बी अडसर आणू दे, कुणी बी काय बी बोलू दे, आम्हासनी फरक पडत नाही. आणि आमच्या सुनबाई यांचा साखरपुडा आज होणार म्हणजे होणार. शब्द हाय आमचा. सोडा आता तो विषय. गुरुजी, ईदी करायला घ्या. पण मॅडम, ठरलेला मुहूर्त तर गेला. जाऊ दे तो मुहूर्त. आता आम्ही अंगठ्या घालू तो मुहूर्त. पण सगळं मुहूर्तामध्ये झालेलं बरं असतं. अर्ध्या तासानंतर शुभ मुहूर्त आहे. पण आम्हाला मुहूर्ताची गरज नाही. सांगितलं नव्ह तुम्हाला, आम्ही अंगठ्या घालू तो मुहूर्त. करा सुरू.
मोर 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 थांब. ते म्हणतात जो मुहूर्त आहे त्याच्यावर करा. अर्ध्या तासातच आहे त्याच्यावर करा. बस बस. अजून येळ जावा असं आम्हाला वाटत नाही. काय अधिपती? आमचं काय नाही तर. याही काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही देवधर्म मानणारी माणसं आहोत मॅडम. हो ना. आणि आम्हाला जर विचाराल तर आमचं असं मत आहे की एक अर्ध्या तासानंतर आपण अंगठ्या घातल्या तर बरं होईल नाही का? मोर अर्ध्या काय त्यांचं म्हणणं आहे अर्ध्या तासानेच मोतूर आहे ना, मग करूया की अर्ध्या तासानेच. त्यानं काय फरक पडतोय? अर्ध्या तासांनी चालेल. हो बरं होईल. हो ना, म्हणजे ताईला पण फ्रेशन अप होता येईल. हो हो. अहो साखरपुडा म्हणजे नुसतं अंगठी घालणं नाही, तर एकमेकांना विधिवत स्वीकारणं हा भाग आहे. ऐसे मला वाटतं आपण जर थांबूया. लई बडबड झाल्या, सगळ्यांचाच मूड गेलाय. जरा फ्रेश होऊया आणि एक अर्ध्या तासानं मग पुढचं काय ते नियोजन लावूया. अर्ध्या तासानं काय फरक पडत नाही. ठीक आहे, तर तुम्ही सगळे म्हणताय तर थांबू आपण. मंडळी, एक मुहूर्त गेलाय, आपण थांबू अर्धा तास पुढच्या मुहूर्तासाठी आणि साखरपुड्याचे ईदी करू. पण त्याआधी आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. लई वेळ घेणार नाही, पण बोलणं गरजेचं आहे. मास्तरनीच्या लग्नाला 1760 इग्न असं झालंय. आता मगाशी ते कमळ नावाचं बुजगावनं जे काही बोलून गेलं त्यानं तुमच्या मनात आमच्याबद्दल, आमच्या होणाऱ्या सुनेबद्दल आणि आमच्या अधिपतींबद्दल गैरसमज निर्माण झाला असं. तो गैरसमज आम्ही दूर करणार आहोत. कारण आमच्या नजरेत असतो दरारा आणि आम्ही जवाब देतो करारा. बाहेर निघायचं, कळलं ना? हे बघा, तुम्ही असं करू शकत नाही. ती सभ्य वागणूक नाहीये. तुम्ही प्लीज सोडा मला. तुम्हाला कळतं का मी काय सांगतोय? अहो माझी कॉलर सोडा, मी प्रोफेसर आहे. ए प्रोफेसर, आवाज करायचा ना, उंचीवर जायचं नाही. थोबाडाचा नक्षा बदलून टाकीन, रणकाड्यात उचलून फेकी ना. निघायचं इकडनं बाहेर. चल. आमच्या अधिपतीनं तुम्ही सगळेच ओळखता. 278 एकर जमीन, साखर कारखाने, दुधाच्या डेऱ्या, गुराळी, फॅक्टऱ्या, हे सगळं एक हाती कोण सांभाळतं? आमचे अधिपती. टाकलं सरकार. त्यांचं एड्युकेशन किती? 9वी. पण डोसकं लय तल्लक आहे, वाऱ्याच्या येगानं धावतंय.
त्यांनी लय लहान वयात साखर कारखाना फॅक्टऱ्या यांची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि वर्षागणिक धंदा वाढायला लागला. धंदा का वाढायला लागला? त्यांना डोसकं हाय म्हणून. आम्ही एज्युकेशन मानत नाही, डोसकं मानतो. आणि आमच्या सुनबाई म्हणजे वनाऱ्या सुनबाई या मास्तरीनबाई यांच्याबद्दल सांगायचं तर ह्या लई वेगळ्या आहेत. त्या शिक्षण मानत्यात. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. आमची यांची ओळख झाली तेव्हा यांचं लग्न ठरलं होतं. आम्ही स्वतः आयर करून आलतो का नाही? पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. आम्ही कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की ह्या आमच्या घरच्या सुनबाई होती. आता मगाशी ते बुजगावनं आमच्या पोराला गुंड म्हणलं, पण ते काय खरं नाही. गल्लीतल्या एका गुंडासंग मास्तरनीचं भांडण झालं होतं आणि त्यानं लग्नाच्या आदल्या रात्री मास्तरनीला पळवले. जेव्हा ही गोष्ट आमच्या अधिपतीनं कळली तेव्हा आमचे अधिपती गेले तिला वाचवायला आणि सोडवून आणली तिला गुंडांच्या तावडीतून. आता ह्याला तुम्ही काय म्हणणार? आमच्या अधिपती कुठल्या बी बाईकडे वाकड्या नजरेनं बघत नाहीत. पण त्या कमळ नावाच्या झुरळानं हिच्यावर अविश्वास दाखवला आणि लग्न मोडलं. पण मंडळी तरी बी आमच्या काही ध्यानीमानी नव्हतं बरं का यांना सून करून घेणं. आम्ही आपलं यांचं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतोय. कारण अधिपतीनं असं वाटत होतं की यांचं आणि त्या कमळचं लग्न व्हावं. आमच्या सुनेसाठी शिक्षण लय महत्वाचं आहे. पण आम्ही त्यांना पटवून दिलं की शिक्षण नाही, अक्कल महत्वाची आहे. काय मास्तरीनबाई, पटलं ना मग तुम्हाला आमचं म्हणणं? बोलला तुम्ही आम्हाला तसं? बोलला का नाही? बोला की, लाजू नका. सगळी आपलीच माणसं आहेत. हो मॅडम, मी बोलले तुम्हाला आणि ते मला मान्य आहे. तर मंडळी तुम्हाला सांगतो, ह्या आमच्याकडे आल्या आणि म्हणल्या मला अधिपतीशी लग्न करायचं आहे. आधी आम्ही तयार नव्हतो, अजिबात तयार नव्हतो. पण ह्यांना लग्नाची लई घाई झाली होती. गुडघ्यावर बसल्या आणि म्हणल्या की मला तुमची सून करून घ्या. मला तुमच्या घरची सून करून घ्या. तुम्ही गुडघ्यावर बसले? काय मास्तरीनबाई, सांगितलं नाही तुम्ही यांना? मला नाही खरं वाटत. भुवनेश्वरी मॅडम वयानी मानानी कर्तृत्वानी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि मोठ्या माणसांसमोर झुकल्याने आपण लहान नाही होत. पण मास्तरीनबाई तुम्हाला पटलं ना आमचं म्हणणं? हो मॅडम. हा तर मंडळी कुठं होतो? हा तर आम्ही मास्तरीनबाईंना म्हणत होतो की आपलं कसं काय जुळणार? हा, तुमचं म्हणणं वेगळं आहे, आमचं म्हणणं वेगळं आहे. आम्हाला अक्कल महत्वाची वाटत्या आणि तुम्हाला एज्युकेशन. आपलं एकमतच नाही तर तुम्ही आमच्या घरात येणार कशा? तेव्हा त्या आम्हाला म्हणल्या की आम्हाला तुमचं म्हणणं पटलं आहे. आम्ही आमचं म्हणणं मागं घेतो आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मागं घेतलं. बघा आता बी तुमच्या मोर म्हणल्या का नाही त्या की आम्ही असं बोललो म्हणून. तर मंडळी सून कशी पाहिजे? ही अशी
सासरचा आदर करणारी, मान ठेवणारी, सासरचा वारसा पुढं नेणारी, आणि मास्तरीनबाईंनी गुडघ्यावर येऊन हे सिद्ध केलं की आमच्या घराण्याची सून होण्याची तिची पात्रता आहे. तर मंडळी, मास्तरीनबाईंनी हे कबूल केलं की एड्युकेशन महत्वाचं नाही, अक्कल महत्वाची आहे. आणि माणूस शिकलेला असण्यापेक्षा तो चांगला असणं जास्त महत्वाचं आहे. आता तो कमळी दूषक शिकलेला देवटा आहे, पण त्याची अक्कल बघितलीत नव्ह तुम्ही. स्वतःच्या मंडपात लग्न मोडलं ह्यानं, आणि आता इथं साखरपुड्यात आला हिचं दुसरं लग्न मोडायला आला का नाही? थांबा थांबा थांबा, चूक झाली आमची. चुकून आमच्या तोंडून दुसरं लग्न म्हणलं गेलं. दुसरं लग्न नाही हो, दुसऱ्यांदा ठरलेलं लग्न. पहिलं लग्न झालंच नाही. मंडपापातूर गेलं म्हणजे काही लग्न नाही झालं, 7 फेरे नाही झाले, मंगळसूत्र विधी नाही झाला, म्हणजे लग्न झालं नाही. आमची चूक झाली आमची. आता तो अतिशयाना मास्तरडा आला इथं साखरपुडा मोडाय. त्याला वाटलं तो हे करू शकतोय, ही त्याची अक्कल. आता आम्हाला सांगा, काय उपयोग आहे अशा एड्युकेशनचा? हा, एड्युकेशन म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान. त्यानं कुणाशी कधी कसं वागावं याची पोच येत नाही. त्यासाठी अक्कल लागत्या. आणि ती आमच्या अधिपतींकडे हाय. आमच्या अधिपतींसारखा नवरा या मास्तरनीला मिळणं हे तिचं लय मोठं भाग्य आहे. मास्तरनीला चांगलंच पटलंय की शिक्षण म्हणजे फक्त कागद आहे. आणि कागदाचं काय हो, शेंगदाणे फुटाण्याच्या पुड्या होत्यात, खात्यात मग चणे शेंगदाणे. अक्कल तुम्हासनी मोठं करते. जाऊ दे आई साहेब, आता कुठं यो विषय नको इथे. जाऊ दे. नाही, आम्ही आमच्या होणाऱ्या सुनबाईंचा अपमान करण्यासाठी नाही बोलत. आम्हाला कौतिकच आहे त्यांचं, म्हणून तर दागिन्यांनी मडवली त्यांना. आम्ही आपलं पाहुण्यांना सांगतोय, त्यांना पण आपली बाजू कळली पाहिजे का नाही? उगा असं नग वाटायला की काय चाललंय हे. तर सांगायचं हे आहे का, शिकून कुणासनी अक्कल येत नाही, ती असावी लागत्या. पटलं का नाही सुनबाई? तसा विषय लय मोठा आहे. अधिपतींच्या भाषेत सांगायचं तर लय हार्ड विषय आहे. पण म्हणतात नव्ह, ज्याचा शेवट ग्वाड ते समद ग्वाड. म्हणून आमची 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण असं म्हणतो. तर मंडळी, तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेतलं, आम्हाला बरं वाटलं. आता चहा पाण्याची व्यवस्था केली, चहा पाणी घ्या. दानाजी, अधिपतीनं जरा पाणी बिनी पाजा. आणि मास्तरनी तू जरा काय ते पावडर बिवडर लावून घे. गोविंद, पाहुण्यांकडे लक्ष द्या, चहा पाणी नीट करा सगळ्यांचं. जी सरकार.
अक्षरा, चल बाळा, तू पण थोडं फ्रेश होऊन घे ना. हा अहो, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना? गोळ्यांची वेळ झाली. हो. आम्ही येतो मॅडम. हा, बसा खोली. दुर्गे, थोरल्या मालकांचं खाणं पिण्याचं बघा. जा अधिपती, तुम्ही पण जरा तोंडावर पाणी बिनी मारा. हा, आणि तो नरसळा काय बोलला ते जास्त डोक्यात ठेवू नका. जा परेश व्हा. बोलायचं आहे जरा. तुम्ही वा पुढं, आम्ही आलो.